तर राज्याच्या राजकारणातली आत्ताची सगळ्यात मोठी हाय व्होल्टेज भेट आहे जी दिल्लीत होतीये। कारण शरद पवार गटाचे 8 खासदार सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। खासदारांना मिळणाऱ्या अर्थातच विकास निधीच्या अंमलबजावणीतले सगळे अडथळे हे त्याबरोबरीने खासदारांना अपेक्षित सहकार्य, मदत न मिळणं, विकासाची रखडलेली कामं या संदर्भात मोदींसोबत चर्चा करणार असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। तर संसदेच्या कामकाजावर सुद्धा वारंवार बाधित होत होतं आणि त्यामुळे राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झालेली नाही। त्यामुळे थेट मोदींकडेच गारहाणं मांडण्याचा निर्णय खासदारांनी घेतलाय असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। याशिवाय या भेटीमध्ये राज्यातील पाण्याचा जो प्रश्न आहे जो बिकट बनत चाललाय, वाढत्या शेतकरी आत्महत्या याकडे देखील लक्ष वेधलं जाणार आहे। तर राज्याच्या राजकारणात आणखीन एक मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते, ती म्हणजे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडतात। शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील, तर अत्यंत वादग्रस्त ठरलेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी एनडीएकडे राजकीय जुळवाजुळव आणि फोडाफोडीचं सत्र सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे खासदार सुद्धा एनडीएला साथ देणार का अशी चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असताना आज जयंत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मुंबई ते कोल्हापूर एकत्रित विमान प्रवास झालाय। हा प्रवास फक्त एक राजकीय योगायोग आहे की यामागे भविष्यातील नव्या समीकरणांची नांदी आहे, यावर मात्र वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत। आणि या संदर्भात अधिक आपण बोलणार आहोत। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, एकंदरीत ह्या घडत असलेल्या भेटीगाठी आणि कालचा विमान प्रवास खरंच योगायोग आहे की आणखीन काही? बिलकुल, खरं तर एनसीपी शरद पवार गटाकडून अनेक दिवसापासून टेक ऑफ घ्यायचं चाललेलं आहे मर्जरसाठी, परंतु तरी टेक ऑफ तरी होताना अद्याप तरी दिसून आलेलं नाहीये। मात्र मागच्या काही घडामोडी पाहिल्या तर पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांनी भेटणं, मोदींनी शरद पवार यांचा हात धरून कार्यालयामध्ये प्रवेश देणं, त्याचबरोबर त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यानंतर वारंवार ज्या खासदारांच्या भेटीगाठी अमित शहा यांची पण भेट घेतली होती आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 8 खासदार भेट घेणार आहेत। त्यामुळं महाराष्ट्रातील इतर विषय जरी सांगितले जात असतील तरी सुद्धा येणारं विधेयक आहे, विधेयकाला पाठिंबा देणं, मग ते सरकारला पण बाहेरून पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये का एनडीएमध्ये जाणं का मर्जर हे करणं, या संदर्भामध्ये काहीतरी अंतिम टप्प्यामध्ये ही चर्चा असल्याची दिसून येते आणि त्यामुळेच ही भेट घेतली जाते का असा सुद्धा एक प्रश्न आहे। जरी सांगण्यात आलं होतं की सदिच्छा ही भेट आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून पंतप्रधान मोदींना एनसीपीचे खासदार पूर्णपणे भेटले नव्हते, तर ही पहिलीच वेळ आहे की सर्व खासदार एकत्रितपणे भेटण्याची। त्यामुळे खरंच हा योगायोग आहे, सदिच्छा भेट आहे का याच्या पाठीमागे काय राजकारण दडलेलं आहे ते सुद्धा बघावं लागणार आहे। आजच संध्याकाळी 6 जनपद शरद पवार यांच्या निवासस्थानी रेवती सुळे यांच्या लग्नाच्या संदर्भाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या रिसेप्शनाचं निमंत्रण जे आहे अमित शहा यांना देण्यात आलेलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेलं आहे। या 2 दिग्गजापैकी कोणता महत्त्वाचा नेता शरद पवार यांच्या निवासस्थानी येतोय का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळे एक प्रकारे आजचा दिवस जो आहे तो एनसीपीसाठी महत्त्वाचा आहे। एनसीपी आजच्या दिवसाचं केंद्रस्थानी आहे, कारण सकाळी भेटीगाठी होणार आहेत 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि संध्याकाळी पुन्हा निवासस्थानी राजकारणातले व्यवसाय बिझनेसमन आणि इतर दिल्लीतले सर्व दिग्गज जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। परंतु जी माहिती मिळाली आहे की दुष्काळ असेल, पाणी टंचाई असेल किंवा इतर अनेक मुद्दे जे आहेत राज्यातले, कायदा सुव्यवस्था असेल, त्याच्यावर सुद्धा पंतप्रधानांशी चर्चा केली जाते। परंतु खरं तर या सगळ्या चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये कारण एनडीआरएफ हे अमित शहा यांच्याकडे येतं, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अमित शहा यांच्याकडेच हे खाते येतं। त्यामुळे पंतप्रधानांकडे हे विषय मांडले जातील का? जर शेतकऱ्यांचा विषय असेल, दुष्काळाचा जर विषय असेल तर कदाचित एखादं निवेदन दिलं जाईल, परंतु त्याच्या पलीकडे राजकारणाच्या संदर्भामध्ये राज्यातील सध्याची परिस्थिती, एनसीपी मर्जर, एनडीएला पाठिंबा देणं आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधेयकाला पाठिंबा देणं, सपोर्ट करणं, या संदर्भामध्ये पण काय चर्चा होते का ते बघावं लागेल। नक्कीच याबद्दलचे अपडेट तुमच्याकडनं घेऊ। सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे। तर या सगळ्यावरती आता अर्थातच संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, तसंच रोहित पवार काय म्हणतात आणि सुप्रिया सुळेंनी काय म्हणताय पाहूयात। हे संभ्रम नको महाविकास आघाडी प्रो इंडिया ब्लॉकमध्ये।
नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खासदारांनाच भेटत नाहीये, विरोधी पक्षांच्या संसदेमध्ये येत नाहीत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ. आणि मग त्यांनी प्रश्न, ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले, जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका. हे मी वारंवार सांगतो. कोणीही कुठेही जात नाही. पेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील. कोणी अनुपस्थित राहणार नाही. उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. 50% असू नाहीतर काही वेगळं असू. कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे. जसे वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ भाजपने 2016 पासून त्याच्यावर काम केलेलं आहे. 2011ला जे अधिकारी डिलिमिटेशन मध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांना आता त्यांनी पगारावर घेतलेला आहे. आणि उद्या जाऊन जसे वॉर्ड फोडले, जसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटत. अशा काही प्रश्न आहेत जे विकासाच्याच चौकटीतले आहेत सगळे. त्याच्यामुळे असं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं की आपण हे सगळे प्रश्न घेऊन माननीय प्रधानमंत्र्यांकडे जाऊया का. म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना ऑफिशियली, माननीय प्रधानमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या 8 लोकसभेच्या खासदारांनी विनंती करून आम्ही वेळ मागितली. माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे. 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत.